सर इन्क्वायरी लागली काय नेमका विषय सगळा काय असं आहे की मुंबई शहरामध्ये PAP चे नावाखाली लूट चालली आहे। टॅक्स पेयरचे पैसे कसे महानगरपालिकाचे अधिकारी खालपासून वरपर्यंत आणि सरकारमध्ये बसलेले मंत्री लक्ष देत नाही। मालाड ईस्टला एक जागा ज्या जागामध्ये पोलीसचं रिझर्वेशन आहे, पोलीस हाऊसिंग रिझर्वेशन आहे, जी जागा NDZ मध्ये आहे, जी जागाला रस्ता सुद्धा नाही, ती जागाला महानगरपालिकांनी PAP साठी अप्रूव्ह केली आणि ती जागाला रस्ता नाही म्हणून रस्ता पण महानगरपालिकांनी 200 कोटी स्वतःचे लावून त्याला रस्ता बनवून दिला। त्याच्यानंतर त्यांचा रेट ASR रेट जे 83,000 होता त्याला 1 लाखचे वर घेतला, म्हणजे 100 कोटी त्याच्यात वाढ करून दिली। आज मुंबई शहरामध्ये मलाडमध्ये आपण जर PAP बघायला गेलो तर 25 लाखामध्ये नॉर्मल बिल्डर विकत आहेत। महानगरपालिकाला जर PAP पाहिजे तर SRA मधून पण 12 लाख रुपयामध्ये घेत आहे, म्हणजे एक PAP बनवायला जर आपण घेतलं तर त्याची किंमत 8 लाख रुपया, त्याच्यानंतर प्रीमियम आणि जागाचा पकडला तर 12 लाख पर्यंत पडत आहे। त्या PAPला 52 लाख रुपया देण्याचं काम मुंबई महानगरपालिकातर्फे होत आहे। अजूनही तिकडे प्लान अप्रूव्ह नाही झाला, प्लॅनिंग अथॉरिटी महानगरपालिका आहे, प्लान सुद्धा महानगरपालिकांनी अप्रूव्ह नाही केला आणि सुमारे 900 कोटी DB रियाल्टीला क्रेडिट नोट देण्याचं काम महानगरपालिकांनी केलेलं आहे आणि पत्र लिहून हे काम होत नव्हतं। आज लक्षवेधीच्या माध्यमातून जेव्हा आम्ही सांगितलं मंत्र्यांना की तुमचा पण याच्यात समावेश आहे का, तर त्यांनी याच्यावरती चीफ सेक्रेटरीच्या अंडर खाली एक इन्क्वायरी कमिशन बसवलेलं आहे आणि त्यानंतर 1 महिन्याच्या आतमध्ये त्याचा निकाल येईल असं त्यांनी सांगितलंय। पण एवढा मोठा घोटाळा होत असताना महानगरपालिकेचे जे अधिकारी आहेत, शासनमध्ये बसलेले जे मंत्री आहेत, ते कुंभकर्णची नींद नाही झोपत आहेत, ते त्यामध्ये त्यांचा समावेश आहे असा माझा आरोप आहे। साहेब पण DB रियालिटीचं हे सगळं प्रकरण आहे, मग बिल्डरांना कुठेतरी आंदोलन देण्याचं काम सुरू आहे। 100% जे जागाला रस्ता नाही, जे जागा इको सेन्सिटिव्ह मध्ये फॉरेस्टला लागून येत आहे, जे जागेमध्ये प्लान अप्रूव्ह नाही झाला, जे जागेचा 100 कोटीचा ASR तुम्ही वाढून घेतला, त्यालाही आक मुजून तुम्ही पैसे देत आहेत, म्हणजे टॅक्स पेयरला लुटायचं काम चालू आहे। गोरगरिबांना घराचं ठिकाणा नाही आणि ह्या PAPच्या नावाखाली एवढा मोठा घोटाळा चालू आहे। साहेब आपण पाहिलं काल अहिल्यानगरमध्ये ऍक्सिडेंट झाला, पुण्यामध्ये पण एका चिमुरडीवरती अत्याचाराची घटना घडलेली आहे। महिला अत्याचाराच्या घटना महाराष्ट्रात वाढत आहेत, विरोधक म्हणून तुमची भूमिका काय? नाही, ज्या टायमापासून ही सरकार आलेलं आहे, ही सरकारची जे आणि सरकारमध्ये जे चालवणारे लोक त्यांच्या कार्यकर्त्यांची मानसिकता महिलांचा रिस्पेक्ट करायची दिसतच नाही आणि असे ॲसेट घालून जर लहान लहान मुलींवरती टाकत असतील तर त्याच्यावरती काय झालं पाहिजे, ताबडतोब अटक करून 1 महिन्यामध्ये कोर्टामध्ये केस करून अशा लोकांना फाशी दिली पाहिजे। त्याच्याशिवाय दुसरा कोणी पर्यायच नाही। कोणी आला कोणी चिमुकल्यावरती जे आहे ना ॲसेट टाकायचं काम करत आहे, महिलांवरती ॲसेट देण्याचं टाकायचं काम करत आहे आणि सरकार फक्त तमाशा बघत आहेत। अरे कमीत कमी ताबडतोब असे जे केसेस आहेत ताबडतोब त्यांना अटक करून ताबडतोब त्यांची केस चालवलं पाहिजे, स्पेशल कोर्ट त्यांनी तयार केला पाहिजे आणि महिना 1.5 महिन्यामध्ये, याच्या आधी पण 40 दिवसामध्ये फाशीची शिक्षा देण्यात आली होती एका केसमध्ये मलाडमध्ये। अख्ख्या महाराष्ट्रामध्ये अशी परंपरा चालू करायला पाहिजे, सरकारने याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे। ऐसा है कि मुंबई महानगरपालिका सरकार के साथ मिलके टैक्स पेयर के पैसों की लूट मचाई है। PAP के नाम पे DB रियल्टी ने एक प्लॉट टेंडर में भरा, जो प्लॉट इको सेंसिटिव जोन में आता है, जो प्लॉट NDZ में आता है, जो प्लॉट के अंदर पुलिस फेडरेशन के लिए पुलिस हाउसिंग के लिए रिजर्वेशन है, ऐसे प्लॉट को चुना जिस प्लॉट को रास्ता भी नहीं था। जिस प्लॉट को रास्ता नहीं हो उस प्लॉट की कोई अहमियत नहीं होती है। इम्प्रूवमेंट कमेटी के लोगों ने जब वहाँ पे जाके प्लॉट देखने की कोशिश किया तो प्लॉट तक पहुँच ही नहीं पाए। अब महानगरपालिका इतनी दिलदार है कि खुद का 200 करोड़ रुपया लगा के वहाँ पे CC रोड इस प्लॉट तक का बनाया और पहले जो 32 लाख में PAP देने वाला था उसके बाद वो 52 लाख में नक्की किया। तो किस तरीके से लूट मची है। और खास बात यह है कि वो इको सेंसिटिव जोन है, अभी तक का वहाँ पे NOC आई नहीं है। महानगरपालिका खुद एक प्लानिंग अथॉरिटी है, उन्होंने प्लान भी अप्रूव नहीं किया और 900 करोड़ रुपया जो है इनको देने का काम किया है। आज मैंने मंत्री से कहा कि सरकार का इन्वॉल्वमेंट इसके अंदर है, इसीलिए आप इस पर ध्यान नहीं दे रहे। तब उन्होंने जाके चीफ सेक्रेटरी के नीचे एक कमेटी तैयार की है जो इसके इन्वेस्टिगेशन करेगी।
बड़ी ही शर्मनाक बात है। महिलाओं के ऊपर अत्याचार आप रेलवे स्टेशन पे देखिए, रोड पे देखिए, दिन ब दिन बढ़ते जा रहा है। और एक छोटी सी मासूम बच्ची के चेहरे पे एसिड डाल के, ये एक नहीं, इस तरीके की 4-5 घटनाएं अब जो है इस महाराष्ट्र में हो चुकी है। मैं सरकार से अपील करता हूं कि एक फास्ट ट्रैक कोर्ट होना चाहिए, ताबड़तोड़ ऐसे लोगों को पकड़ के उनके ऊपर कार्रवाई करके 1.5 महीने के अंदर, 1 से 1.5 महीने के अंदर स्पेशल कोर्ट के अंदर उनको फांसी की सजा होनी चाहिए। इसमें क्लियर कट सीसीटीवी में दिखाई देता है, लड़की का अपना स्टेटमेंट है, लोगों ने देखा है, और उसके बावजूद जो है 2-2, 4-4, 6-6 महीना रह के, 8 महीना रह के, साल 2 साल रह के, कभी कभी उनको जामीन मिल जाती है और वो बाहर घूमते हैं। ऐसा यहाँ नहीं होना चाहिए। जिस तरीके में आप देखेंगे, अगर दुबई में अगर इस तरह की हरकत हो तो उसको जो है 7 दिन के अंदर फांसी दे दी जाती है। तो महाराष्ट्र सरकार ने कम से कम दुबई से थोड़ी सीख लेनी चाहिए और 1 से 1.5 महीने के अंदर इनके ऊपर केस चला के इनके ऊपर फांसी देनी चाहिए। महिला सुरक्षा को लेकर सरकार गंभीर होती तो इस तरीके के केसेस होते क्या? आप देखिए, पिछले 6 साल के अंदर, खाली कोरोना का टाइम था जब लोग घर में थे, उसके पहले और अभी बिल्कुल महिलाओं के साथ दिन ब दिन अत्याचार हो रहा है, दलितों के साथ अत्याचार हो रहा है, माइनॉरिटी के साथ अत्याचार हो रहा है। अच्छा, इन लोगों को छोड़िए, महिलाओं के साथ खुल के अत्याचार कर रहे हैं और वीडियो बनाया जा रहा है। आप ट्रेन में देखिए किस तरीके से मारा जा रहा है, बसेस में देखो किस तरीके से मारा जा रहा है। ये सरकार जो है बिल्कुल भी सेंसिटिव नहीं है महिलाओं को लेके, और उनको ये समझना होगा कि इस तरीके से सिर्फ महिलाओं को चुनाव के वक्त पैसा दे के उनके वोट लेंगे और इस तरह की हरकत में उनका साथ नहीं देंगे तो महिला भी उनका साथ जरूर छोड़ देंगी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।